कडक उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय प्यायला मिळाल, त्यात सोलकढी म्हणजे तर पर्वणीच. आणि तिथं घरचे असेल तर आहा हा मज्जाच. उकळत्या पाण्यामध्ये अर्धा वाटी कोकम मी घातलेलं आहे. छान उकळी येऊन द्यायची 2 आणि झाकण मारून ठेवायचे 15-20 मिनिटासाठी. इथे मी 2 नारळ घेतलेत, मस्त फोडून त्याचे छान तुकडे करून घेतलेले. त्यानंतर ते मिक्सरमध्ये घालून 4 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, आलं बोटा एवढं आणि भाजलेलं जिरं घालून ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. आपण याचं सगळं वस्त्रगाळ करायचं आहे. मग सगळ्यांतर जो चोथा उरेल तो परत एकदा पाणी घालून मिक्सरमधनं काढून त्याचा परत वस्त्रगाळ करून घ्यायचे. कोकम आपलं छान असं मुरलेलं आहे, त्याचा असं हाताने कुस करून पाणी तो काढून घ्यायचं आणि जो चोथा उरतो तो तांब्याची भांडी घासायला मस्त वापरायचे. आपला रस तयार झालेला आहे, पण तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही कोकमाचा आगळ पण वापरू शकता. आगळमध्ये साखर नसते, ताज्या कोकमाचा तो रस बनतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि मी थोडंसं आगळ वापरते आणि कोथिंबीर घालून मस्त हलवून घ्यायचे आणि थंडगार आपला सोलकढी सर्व करायची. खूप मस्त टेस्टी लागते. नक्की करून बघा, मला कमेंट करून सांगा की कशी झाली ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत